चिंग 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 चिचिचिचिस. कसं आहे तुम्ही सांगा कोणता चांगला वाटतं? ऑनलाईनच्या प्राइस मध्ये इथं बघत असेल तर बघू नका. पहिले भारी वाटायचं छोट्या छोट्या चिमण्याची भाजी. मी झाले की नाही नॉर्मल सगळे फायबरचे आम्हाला मेटलच पाहिजे. काय होतं मेटल झालं साल्टिकली तरी झालं. आता हे दिसतं इथं छान असणार पण मला वाटतं प्राइस पण छान असतील. पण काय वहिनी जिंदाबाद. हॅलो गाईज चाय पिलो संपली जरा ठीक आहे. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका व्लॉग मध्ये. तुम्हाला आठवत आहे का एका व्लॉग मध्ये आम्ही बोललो होतो की आम्ही घड्याळ घ्यायला जाणार. माझ्या भावाने रक्षाबंधनला मला पैसे दिले मग त्याचं आम्हाला घड्याळ पण घ्यायचं म्हणजे आम्हाला मिळालं नाही. मग आता आम्ही पुन्हा घड्याळ घ्यायला चाललो. ह्यावेळी आम्ही पिंपरी मार्केटमध्ये जाणार तर तिथं बघूया घड्याळ कसे आहेत कसे नाही ते तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो आम्ही पिंपरीत पोहोचलेलो आहे पण आम्हाला दुकान कुठे तेच माहित नाहीये. आता आम्ही कोणातरी विचारतो मग तुम्हाला पण दाखवतो. पहिलं दुकान आम्हाला सापडलं मित्रांनो प्रकाश वॉच बघू शकता. आम्ही ट्राय मारणार इथं कितीला माहित नाही बघूया. पहिल्या दुकानात एवढं आहे बघूया. मग तुम्हाला कुठलं चांगलं वाटलं सांगा. वरती पण आहेत मित्रांनो मला जास्त कळालं वरती बघतोय तुम्हाला पण दाखवतो. मित्रांनो हे बघू शकता आम्हाला हे वाला आवडलंय. म्हणजे प्राइस थोडी जास्त आहे पण तुमच्या वहिनीकडे का पैसा कमी आहे का? मग पैसा भावाचा पैसा. बाकीचे इथे आहेत बघा खूप सारे पण आम्हाला जरा आवडत नाही. आम्हाला जरा मेटल मध्येच पाहिजे. आम्हाला हा आवडला मित्रांनो ये चांगला वाटतो छान दिसतो. तुम्हाला कसं वाटतं कमेंट मध्ये. आम्ही एका दुकानात गेलतो मित्रांनो आता एवढं काय पसंत नाही पडलं. त्याला विचारले दुसरं कुठं दुकान तुम्ही असं कधी केलंय का? आता दुकान पुढे आलोय तर बघतो आता जरा दिसतात बघतो. आता आम्ही एका दुकानात गेलो होतो मी त्यांना मुद्दाम म्हटलं आम्हाला फक्त मेटल मधलेच पाहिजे कारण तिथं फायबर वाले छान नव्हते. मग एखाद्याचं मन कशाला दुखवा. माझं दुकान अजून दुकान दिसलं तर तिथून पण निघालो. काय आम्हाला म्हणते की आम्हाला सगळे आता पहिल्या दुकानाचं रेफरन्स जास्त हो जिथे आम्ही गेलतो प्रकाश मध्ये कारण तिथं ऍक्च्युअली मेटल चांगले खास होते. बाकी नॉर्मल सगळे फायबरचे आम्हाला मेटलच पाहिजे. काय होतं मेटल झालं साल्टी गेली तरी चालेल. रुतबा कमी नाही झाला पाहिजे साल्टी गेली तरी चालेल. मी एका दुकानात आलो मित्रांनो इथं छान दिसतात. इथं बघूया तुम्ही छान आहेत हे बघू शकता. इथे आवाला आवडला मित्रांनो असं वाटतं सांगा. ब्लॅक कॉला त्याला पेंडलम पण आहे. तुम्ही सांगा की कोणतं चांगलं वाटतं. आम्हाला तर हेच छान वाटतं ब्लॅकवाले एक नंबर आहे मित्रांनो. जो ब्लॅकवाला तुम्ही बघितला तो आवडला त्याचा पण प्राइस कम्पेअर केलं तर तिथं स्वस्त मिळते जरा युनिकनेस चांगलं आहे. आणि विषय काय आहे रुशाली तुमची वहिनी एकच ट्रिक वापरते सगळीकडे. मम्मी आली आमची मम्मी कपडे दुकानात तिला कॉल करा की तिला बाहेर होते सेम टेक्निक म्हणून बाहेर पडते ती. सगळ्या दुकानात असं वाईट नको वाटायला त्यांना म्हणतो की आई बाबांना घेऊन येतो त्या कपड्याची खरेदी करतायत. सगळ्यांची काळजी घेतो. आमचं वाईट कोणाला वाटलं माहिती ना. होप सोड होती परत होपचं चकना चूर होतं. आता हे दिसतं इथं छान असणार पण मला वाटतं प्राइस पण छान असतील. पण काय वहिनी जिंदाबाद. इथं आलं भरपूर व्हरायटी एक नंबर दुकान आहे तसं तर. इथं आत बघू शकता खूप सारे व्हरायटीज आहेत. विषय असा आहे मित्रांनो आम्ही इथून निघालो पण यांनी काही जास्त व्हिडिओ काढायला अलाउड नाही केले. तुम्हाला दाखवताना इथं पाऊस आहे मी इथं गेलं तर ठीक आहे. आम्हाला आवडलं पण त्याने काय अलाउड नाही केलं फोटो व्हिडिओला. मग आम्ही काही जास्त फोर्स नाही केला त्याला आम्ही मोटर हजार मग दाखवेल एक दिवशी. पण हा तो 2500ला बोलाय आणि आम्हाला ते आवडलं ते 2100ला 2200ला. मग तो आम्हाला असं वाटतं की तो 2000 पर्यंत मे बी करू शकतो प्रकाशवाला. आणि आम्ही जरा कन्फ्युज झालो आता घेतलं पण आम्हाला असं 500 रुपये एक्स्ट्रा त्यापेक्षा गणपती बाप्पा आम्ही लावायचा दरवाजाच्या वर तो बाकी अजून लावायचा. पण त्याकडे व्हरायटी खूप होते एवढं तर आहे बरं का. एवढी व्हरायटी कुठंच नाही दिसली आतापर्यंत. मोकार पाऊस पडतोय मित्रांनो. एवढ्या पावसात पण आम्ही घड्याळ घेणार म्हणजे घेणार. कुठे गेली माझी कोई कुठे गेली मला वाटलं हरवली बिरवली काय कॅडबरी कोणी दिली तर खाऊ नको. पिंपरीमध्ये मित्रांनो जर तुम्ही कोण बाहेरच्या वगैरे बघत असताल पिंपरी मार्केट आणि तर आता झालं पिंपरी जोडमध्ये पिंपरी मार्केट बेस्ट आहे शॉपिंग साठी. आम्ही ते आठवतं का पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला घड्याळच्या प्राइजेस सांगितल्या होत्या डायरेक्ट 1000 रुपये कमी. पहिले भारी वाटायचं छोट्या छोट्या चिमण्याची भाजी. पण उठत कधी नव्हती बरं का. हिला सवय आधीपासून उशीरपर्यंत झोप. अजूनही उठत नाही. मी आलो पहिल्या दुकानात ती पहिल्या घड्याळ फिक्स करेल. अजून तुम्हाला कळलं नसेल आम्ही
गड्यामध्ये हा एक confuse होतो. पण एक ऑलमोस्ट फिक्स झालेला आहे आणि गणपती बाप्पा पण घेतो आम्ही, तर ती घरी जाऊन दाखवतो आम्ही तुम्हाला. ते वाला पण आहे, हे बघू शकता. घड्याळ आपलं पॅक झालेलं आहे आणि तिथे गणपती बाप्पा सुद्धा आहेत. हे दिसतं का प्रकाश वॉचेस, इथून आम्ही घेतलंय आणि चांगलं आहे दुकान मित्रांनो, हा, खूप price चांगलं पण आहे चांगले आणि बोलायला लावलेत माणसं पण आहे. चांगले आहेत. आम्ही जे शेवटचं तिसरा नंबर होते तो खूप उर्मट बोलत होता. माहिती का डायरेक्ट ऑनलाईनच्या प्राइस मध्ये इथं बघत असेल तर बघू नका. असं नको आईच्या गावात भंगार बिझनेसमॅन. त्याचा तुम्ही जर पिंपरीत असेल गुरुद्वारापासून पुढे गेला ना, दुकान आहे राईट साईडला, अजिबात जाऊ नका. अजिबात जाऊ नका दुकान. पण हे प्रकाश वॉच मस्त आहे, तुम्ही जाऊ शकता तिकडे, एक नंबर दुकान आहे. आणि आता तुम्हाला घरी फायनली जाऊ. आमची घड्याळाची हो, खरेदी झाली. हे आम्हाला आम्ही- कित्येक लोक विचारत होते मिळालं का घड्याळ. आणि आम्ही राहायला त्या घरात 1-1.5 वर्ष झाले, आत्ता घड्याळ घेतलंय. म्हणजे घड्याळ होतं आमच्याकडे, फक्त साधं होतं. हो, ते काय आवडलं नव्हतं. एकदम असं रिचनेस फॉर एव्हरनी घेतलंय हा. मेवण्याच्या पैशानी. मेवण्याचे म्हणजे माझे रक्षाबंधनचं gift आहे ते, हा. सगळ्या भावांनी आम्हाला पैसे हो म्हणजे माझ्या हो, भावाने पैसे म्हणजे टाकले होते, आता त्याचे मेवण्यामध्ये कोण कोण येतं बघा, आपला गणू शेठ येतो, हा. मग ओमकार आहे. ओमकार आहे, ते सगळे बघतात आपले व्हिडिओज. परत संकू आहे, होय. त्यांना फुल इज्जत आहे, फुल प्रेम. आपण आणि पुढच्या त्यांच्या- रक्षाबंधनला पण असेच काहीतरी पाठवा. अजून कधी आता मी मला स्वतःला घेणार आहे. त्यावेळेस मी स्वतःला काहीच नाही घेतलं रक्षाबंधनला आणि घड्याळ घेतलं. नाही घेत, हिला बर्थडेला किती काय काय मिळाले यावेळी. तुम्ही अजून तर तुम्ही बघितलं असेल बरोबर. तर हा नंतरचा ब्लॉग आहे मित्रांनो. ही भिंत मागची ओळखते का? नाही, नसेल ओळखत. नसेल हे बघा, हा गाडा बघा, कुठे तर आठवतं का आम्ही एक व्हिडिओ बनवला होता मोमोजचा. मग आम्ही मोमो म्हटलो, हो, मग आमची खायची खायची पण इच्छा इच्छा झाली. झाली. मग आता आम्ही खातो ते छानवाली. आणि जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर तिथं आला असेल कोपऱ्यात, Yes, तर क्लिक नक्की करा बघा. आणि बघा. तर खातो आम्ही आणि मग घरी जाऊन डायरेक्ट तुम्हाला दिसेल जे घड्याळ आणि बाप्पा आम्ही घेतले ते. आलो आम्ही घरी, आलो तुम्हाला घड्याळ दाखवतो. अजून घरच्यांना पण घड्याळ माहित नाही, मम्मी पप्पांना. बघा तुम्ही पण घड्याळ कसं वाटतं सांगा कमेंट मध्ये. फरकटू ना, फरकटू. अनबॉक्सिंग असं काढायला लागणार आहे ते. असंच काढायला. मित्रांनो, द्या तुम्हाला आयडिया असेल तर काय आहे. आता माहितीये तुम्हाला कुठलं. येस येस, हे बघा, हिरवा ड्रेस, हिरवा मोरपंखी. कसं वाटतंय? कसं हाय नाद करती काय? यावं लागतंय. छान आहे की नाही? हा मम्मी, छान आहे की नाही? आणि हे फक्त काय म्हणतात, हे एवढंच नाहीये, ह्याला मोर पण आहे. मला मोर पण दाखवतो. यात मोर आहे. एका मोरणीनं मोर काढलाय. एका मोरणीनं मोर काढलाय. म्हणजे बघा ना, हिरवं हिरवं घातलंय, मॅच होतंय बरोबर. अनबॉक्सिंग ऑफ मोर. या कसं ते ह्याच्यावरती असणार आहे. आता लावल्यावर त्याला अटॅच करतो आणि मग दाखवतो. घड्याळ जर आमचं स्ट्रगल चालू आहे हे गाड्याला. आता बाबांची रिएक्शन बघूया. तब्बा इकडे आहे की, हे बघा कसं आहे, चांगलं आहे का? कसं आहे, नाद आहे का? मस्त आहे का? एक नंबर आहे ना, भारी आहे ना? तुम्हाला दिसतंय ना बसल्यासारखं. कसं आहे, एक नंबर. तुम्ही सांगा. आता अजून एक गोष्ट आहे, बाप्पाजी आम्ही घेतले ती पण बघा. आता हे बघा, कसली चेहऱ्यावर स्माइल का अशी ती काय माहिती. हे गिफ्ट तसं माझं आहे. हो बरोबर. आता बाप्पाजी या आमच्या घरला. ये बघा कसं आहे. हे काय इथं मागे बघा केलंय. तर मित्रांनो, घड्याळ आणि गणपती आमचा कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. थँक्स टू ऑल माय ब्रदर्स. आमचं हे रक्षाबंधनचं गिफ्ट खूप डिले झालंय, पण घरात आलंय आणि ते खूप छान वाटतंय. गणू शेअर कर मित्रांना तुमच्या सगळ्या भावांनी माझ्या शेअर हो. तुमचं गिफ्ट आहे ते हो. आणि खूप छान छान आहे, छान छान. आभारी आहे त्यासाठी. आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचे, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओ काय हार्ड बनलाय मस्त पैकी. आता बाय.